सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो। आजची ही पत्रकार परिषद जावली पंचायत समितीच्या कालच्या निवडणुकीच्या सभापती नियुक्तीच्या संदर्भातले आहे। आणि जावली पंचायत समितीमध्ये ऍक्च्युअली काय झालं, नक्की काय परिस्थिती आहे याच्यावरती लोकांमध्ये कुठलाही संभ्रम नको व्हायला। आम्हाला बरेच लोकांचे कॉल आले, त्यांच्याकडून विचारण्यात आलं की नक्की काय झालं, आणि मग आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संभ्रम लोकांमध्ये नसावे आणि ती स्पष्टता असली पाहिजे, म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। काल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीचे सौरभ शिंदे त्या ठिकाणी त्यांची निवड झाली। आम्ही निवडणूक लढत असताना मेढा नगर पंचायतीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढली। त्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या घटक पक्षाने एकत्र यावं, एकत्र लढावं अशी कधीही भावना व्यक्त केली नव्हती। कायम गृहीत धरायचं आणि कायम कुठल्याही प्रकारे शिवसेनेला अस्तित्वच नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या महायुतीतल्या पक्षाची होती। आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्याच पद्धतीने त्यांची भूमिका होती की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे निवडून येऊ शकत नाही, शिवसेनेची ताकद नाही अशी भावना त्यांची होती। आणि असं असताना त्या ठिकाणी काल निवडणूक झाली सभापतीची, त्या जो मतदारांनी कौल दिला, आज 84 गावांचा एक गट शिवसेनेने घेतलेला आहे जावली तालुक्यातला, म्हणजे अर्धा मतदारसंघ शिवसेनेच्या त्या ठिकाणी पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला। 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद निवडून येत असताना आमच्या महायुतीतले जे महायुती म्हणतायत ते सन्माननीय मंत्री महोदय गावागावामध्ये 2-2, 3-3 तास जाऊन बसले। आणि शिवसेना कशी चुकीची आहे, तिथले लोकप्रतिनिधी आम्ही जे मतदार मागणारे आहोत तिथले नेते कसे काय चुकीचे हे सांगत होते। आणि असं असताना सुद्धा मंत्र्यांचा दबाव, 15 वर्ष असणारे सत्तेचा आणि सत्तेच्या विरोधात, सत्तेतला असणाऱ्या पक्षाच्या विरोधात जाऊन जावलीच्या जनतेनं आम्हाला कौल दिला, कुसुंबी गटातील जनतेने आम्हाला कौल दिला। आणि त्या कौलाचा, त्या जनाधाराचा आदर करण्याचं काम आमचं होतं। आणि आमची भूमिका पहिल्या दिवसापासून ठाम होती की ज्या जनतेनं आम्हाला ह्या सत्तेच्या विरोधात जाऊन सुद्धा जो कौल दिलेला आहे त्याच्याशी प्रतारणा करायची नाही, ही आमची ठाम भूमिका होती। आणि जावलीतल्या जनतेला, जनतेशी गद्दारी करायची नाही, जनतेशी धोकेबाजी करायची नाही, ही आमची भूमिका ठाम होती। सत्तेसाठी वाटेल ते करायचं, सत्तेसाठी कुठल्याही थराला जायचं, ही भूमिका जावलीतून आम्ही मोडीत काढायची हे आम्ही ठरवलेलं होतं। त्यामुळं आम्ही ठाम भूमिकेवर होतो की आमचे 3 सभासद म्हणजे शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी आमच्याशी एकत्र लढल्यामुळं राष्ट्रवादीचा 1 असं ईश्वर चिठ्ठीवरती जायचं। आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचं आमचं त्यावेळेस त्या विषयावरती 4-5 वेळा चर्चा झाली आणि ईश्वर चिठ्ठी ही ठाम झालेली होती। कोणाला सभापती पदाची उमेदवार म्हणून आपण ईश्वर चिठ्ठीला द्यायचं हे ठाम झालेलं होतं। असं असताना या कालच्या सभापती निवडीमध्ये अचानक, आता मी काल मंत्री महोदयांचा बाईट ऐकला तो, त्याच्यामध्ये असं म्हणतायत मंत्री महोदय की शशिकांत शिंदे साहेबांनी आमचं अगोदर सगळं बोलणं झालेलं होतं, त्यांची सकारात्मक भूमिका होती। मग त्यांचं अगोदर बोलणं झालं तर आम्हाला अंधारात ठेवण्याचं कारण काय होतं, आणि आम्हाला अशा पद्धतीनं फसवण्याचं कारण काय होतं? तर आम्हाला फसू द्या, पण जावलीच्या जनतेला हे वेळोवेळी अनुभव आलेले आहेत
की अशा पद्धतीनं ऐन वेळेला कुठंतरी काही गोष्टींसाठी इथं हात मिळवणी करायची आणि जावलीच्या जनतेला कायम वनवासात टाकायचं, त्यांच्या कुठल्याही मताचा, त्यांच्या जनमताचा कधी आदर करायचा नाही, असं का झालं हा प्रश्न त्यांचा आहे. त्याने असं का केलं हे त्यांनाच माहिती असेल. पण हा संभ्रम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे संपवतो की जावलीच्या जनतेच्या जनमताशी आम्ही कायम ठाम होतो. ईश्वर चिठ्ठीवरतीच आम्हाला जायचं होतं आणि अचानकच त्या ठिकाणी सन्मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं की शिल्पा शिंदेनं हे करा. आम्ही म्हणतो शिल्पा शिंदे जे त्यांच्या घरातला उमेदवार आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांनाही आम्ही म्हणलेलो की तुम्ही त्यांचा सभापतीसाठी फॉर्म भरा. परंतु तसं न होता त्या तिथून पुन्हा मला वाटतं काहीतरी निघून गेल्या आणि पुन्हा आल्या आणि तटस्थ राहिल्या आणि 3 आणि 2 अशा पद्धतीनं भाजपचा विजय झाला. ही खरी वस्तुस्थिती. जावलीच्या जनतेला जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतली.